आज 16 जानेवारी मंगळवार किंक्रांत आहे. सगळ्यांना किंक्रांतीच्या शुभेच्छा. आपण 75पर्यंत ओव्या पाहिलेल्या आहेत. कुणाचा काही आकडा वेगळा असेल तर मला नंतर सांगा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. ज्ञातुं काव्यरसमीयेन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणी उपस्थित झाले असतील तर त्यांचं मनापासून स्वागत करूया. 4था श्लोक आपण पाहिलेला होता भगवद्गीतेतला. त्याच्या अगोदर 3 प्रकारची श्रद्धा आहे असं 75व्या ओवीमध्ये सांगितलं होतं. तैसी जिही जिही चिन्ही, श्रद्धेची रूपे तिन्ही, देखी जली देवानी अवधारी पा. असं सांगितलं होतं की ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची ही त्रिगुणात्मक रूपं दिसतात, प्रगट होतात, ती आता तू ऐक. आणि म्हणून तो श्लोक घेतला होता आपण. यजन्ते सात्विका देवान, यक्ष रक्षांसी राजसा, प्रेतान भूतगणांश्चान्ये, यजन्ते तामसा जनाः. तर हे जे तामस लोक आहेत ते भूत प्रेत यांची पूजा करतात, यांची उपासना करतात. जे राजस लोक आहेत ते यक्ष आणि रक्षांची उपासना करतात. आणि जे सात्विक लोक आहेत ते मात्र देवांची पूजा करतात किंवा देवांची उपासना करतात. असं सगळं सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार त्याच्यावरच्या ओव्या आपण ज्ञानदेवांच्या पाहणार आहोत की सात्विक माणसे ही देवतांची, त्यांच्या मनात दुसरे विकल्प येतच नाहीत. पण राजस असतात त्यांना असं वाटतं फक्त देव काय करणार आहेत, यक्ष राक्षस सगळ्या योनी आहेत त्यांचीही पूजा करायला पाहिजे. आणि तामसांचं तर विचारायला नको, ते प्रेत भूत गण यांचीच पूजा करतात. म्हणजे त्यांना स्वतःवरही विश्वास नसतो आणि शास्त्रावरही विश्वास नसतो. त्यामुळं काय करायचं हे त्यांना नेमकं कळत नाही. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, 76वी ओवी आहे. तया बहुत करुनी मेधा स्वर्गी आथी. मेधा म्हणजे बुद्धी, की ज्यांचं अंतःकरण हे सात्विक श्रद्धेनं भरून गेलेलं आहे. जयांचा होय बांधा. आपण बांधा हा शब्द थोडा शरीरासाठी म्हणतो की त्यांचा बांधा असा नाजूक आहे किंवा असा धिप्पाड आहेत, चांगले आहेत, तर तशा अर्थी घ्यायचा नाही. पण सात्विक श्रद्धेनं जे पूर्ण करत आहे त्यांचं अंतःकरण आहे. आणि त्यांच्यापाशी काय आहे, बहुत करुनी मेधा. त्यांची मेधा म्हणजे बुद्धीसुद्धा कशी असते तर ही संकल्पनेशीच जोडलेली असते, सत्वाशीच जोडलेली असते. आणि स्वर्गी याथी. आणि त्यांना या पुरुषांना, सत्वगुणी पुरुषांना स्वर्ग संकल्पना आथी म्हणजे जास्त प्रिय असते. स्वर्गी आथी म्हणजे ज्यांचं अंतःकरण अतिशय सात्विक आहे, सात्विक श्रद्धेनं पूर्ण व्यापलेलं आहे, ज्यांच्यापाशी सात्विक श्रद्धा नांदत आहे, अशा सत्वगुणी पुरुषांना सहसा स्वर्गकल्पना प्रिय असते. आता खरं म्हणजे ते स्वर्गाच्याही पलीकडे, सात्विक लोक हे स्वर्गाच्याही कल्पनेच्या पलीकडे असतात. पण इथं त्यांनी असं सांगितलं की निदान स्वर्गाची तरी अपेक्षा, स्वर्ग म्हणा किंवा देवलोकाला जाण्यासाठी त्यांची, किंवा ते पुढं दिलेलं आहे देवलोकासाठी. ते विद्या जात पडती, यज्ञक्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी.
स्वर्गलोकी म्हणजे काय की स्वर्गात सगळ्या देवता आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलं की हे सात्विक गुणांनी जे अधिष्ठित आहेत, पुण्यवान आहेत, त्या श्रद्धेनं जे युक्त आहेत, ते विद्या जात पडते. आपल्याकडे 14 विद्या सांगितलेल्या आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, सगळ्या विद्या. तर ह्या विद्या त्याला प्रिय असतात, म्हणजे विद्यांचा अभ्यास करायला त्याला आवडतो. आणि शिवाय ते कशाची निवड करतात? यज्ञक्रिये निवडते. बघा आता समोर जर काही खाद्यपदार्थ आणले तर ज्याच्या जो आवडीचा आहे तो पदार्थ निवडतो. लहान मुलांना खेळणी दाखवली तर ज्याला गाड्यांचं वेड आहे तो गाडी हे करेल, ज्याला पुस्तकांचं वेड आहे तो पुस्तक घेईल. असं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार तो ते निवडतो. तसं आता इथं हा काय निवडतोय तर सगळ्या यज्ञक्रियांची निवड तो जास्त करतो. म्हणजे यज्ञक्रियांमध्ये त्याला रस जास्त असतो. किंबहुना पडती देवलोकी. आणि त्यामुळं मृत्यूनंतर त्यांना कुठं जायला मिळते तर देवलोकामध्ये जाण्याची त्यांची म्हणजे त्यांची प्रगती असते किंवा ते देवलोकीत जातात असं म्हटलेलं आहे. देवलोकस पावतात असंही म्हणले साखरे महाराजांनी. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसां खेचराहन. आता जे राजस वृत्तीचे आहेत, राजस श्रद्धेचे लोक आहेत, ते काय करतायत हो तर जे घडले वीरेशा ते भजती राक्षस. हे वीरश्रेष्ठ, वीरेशा हे अर्जुनाचे विशेषण लावलेले आहे. तर हे वीरेशा म्हणजे हे वीरश्रेष्ठा जे राजश्रद्धेने पूर्ण आहेत, परिपूर्ण भरलेले आहेत, ते रजोगुणामध्ये तरंगत असतात. आणि ते कुणाची पूजा करतायत तर गगनामध्ये वावरणारे जे यक्ष असतात किंवा राक्षस आहेत त्या सगळ्यांची ते पूजा करतात. यक्ष रक्षांसी असं म्हटलेलं आहे. संस्कृत श्लोकात काय म्हणले? यक्ष रक्षांसी राजसा. आता ह्या काही योनी आहेत ज्या आपण पृथ्वी तलावर मानव आहोत. थोड्याशा आकाशामध्ये किंवा दिवलोकामध्ये जे आहेत ते यक्ष राक्षस, आणि त्यांची भक्ती किंवा त्यांची पूजा करायला त्यांना आवडतं. त्यांना असं वाटतं हे उच्चस्थानी आहेत म्हणजे हे श्रेष्ठ आहेत. श्रद्धा जे का तामसी, लगेच सांगून टाकले ज्ञानदेवानी पण. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगीन तुझ पाशी, जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे. त्यांना तर पापाची राशीच म्हणलेलं आहे बघा. जे तामस श्रद्धेनं जे युक्त आहेत त्यांच्या ठिकाणी काय आहे हो तर सगळा अंधकार आहे. त्यांच्याबद्दल मी तुला सांगतो म्हणतायत की अति कर्कशी निर्दयत्वे. त्यांच्या ठिकाणी निर्दयत्व, दया प्रकार नसतोच. अत्यंत कर्कश म्हणजे अत्यंत कठोर असं त्यांचं हृदय असतं. निर्दयी स्वभावाचे असतात. आणि कर्कशपणा किंवा कठोरपणा आपण म्हणतो का, काय कर्कश लावलेलं आहे ते म्युझिक असेल किंवा जे काही हे लावतात ते DJ वगैरे, तो जो कर्कशपणा आहे ना तो यांच्यामध्ये असतो. आणि अशा लोकांना ते कर्कश सगळं आवडतं. आणि शिवाय म्हटले श्रद्धा जे का केवळ पापराशी, ते म्हणजे पापांच्या राशीच असतात. आता धान्याच्या राशी असतील, पूर्वीच्या काळी उज्जैनीमध्ये हिरे माणकांच्या सगळ्या रत्नांच्या राशी असायच्या बरं का, बाजारात मांडून ठेवलेल्या. हल्ली कसे खेड्यात वगैरे किंवा काही ठिकाणी धान्याचे बाजार असतात, मग ज्वारीची रास, गव्हाची रास, तशी यांची रास कशाची आहे? पापाची रास आहे. हे पापाच्या राशी त्यांच्या ठिकाणी असतात किंवा त्या कधीही संपणार नाहीत. आपलं तरी धान्य बिन्य राशी लोक ठेवतात, बाजार दिवशी लोक येतात, सगळं संपून जातं. पण यांची ही रास कधी संपणारच नाही. आणि इतके निर्दयी असतात ते, स्वभावाने इतके निर्दयत्व असतं त्यांच्या ठिकाणी की अति कर्कश म्हणजे अत्यंत उच्च कोटीचं म्हणा किंवा अत्यंत कर्कशपणा हा स्वभावामध्ये. कुठंही मृदुता नाजूकपणा हा काहीही असत नाही. ते काही कुणाशीच देणं घेणं, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मित्र नाही, कोणी नाही. इतका कर्कशपणा त्यांच्याकडं असतो, निर्दयत्व असतं.
आपण म्हणतो दगडाला एक वेळ पाझर फुटेल, पण यांच्या हृदयाला, अंतःकरणाला कधीही पाझर फुटणार नाही. खूप पाहतो असे आपण नमुने की किती कष्ट. तर परवा सुद्धा एक कथा अशीच वाचली की एका मुलानं आपल्या आईला गावातलं घर विकायला लावलं आणि म्हणला चल आता मी तुला अमेरिकेत किंवा ज्या कुठल्या देशात राहतो तिथं घेऊन जातो म्हणून. आईला आनंद झाला की बघा मला आता मुलगा परदेशात नेऊन सोडणार. आणि ती गेली ना त्याच्याबरोबर विमानतळावर, आणि इथं त्याला अगदी बाहेरच म्हणजे अजून एंट्री पण नाही केलेली, काय म्हणतात ना बोर्डिंग, हे काही झालं, चेक इन काही झालं नाही, त्याच्या आतच तिला बाहेर सोडलं आणि म्हणलं आलोच मी 5 मिनिटात, जरा चौकशी करून देतो. आत गेला तो गेलाच, आलाच नाही परत. किती वेळ ती म्हातारी एकटी त्या ठिकाणी बसली बसली बसली. शेवटी एका तिथल्याच काय म्हणू कामगाराने ह्यांनी तिच्याकडं पाहिलं, तिची चौकशी केली. ती काही मागत नव्हती, भुकेनं व्याकुळ झालेली होती. त्यानं स्वतःची शाल तिच्या अंगावर घातली आणि तो घरी निघून गेला. पण त्याला लक्ष त्या बाईकडे होतं, कारण तो तत्वगणी होता हो, आणि मुलगा मात्र पक्का तमोगणी. दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तो ती म्हातारी गारठलेली, पार्श्वश पडलेला हे झालेली. मग त्यांना सगळी तिची सेवा केली आणि आपल्या घरी घेऊन गेलेला. तर असे हे कर्कश, हा शब्द त्याला योग्य आहे. पुढं काय म्हटले बघा, जीववधे साधुनी बळी, भूत प्रेत कुळे मयळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती ते. आणि ते पूजा कशाची करतात? जीववधे साधुनी बळी, एखाद्याचा जीव घेऊन किंवा त्याची हिंसा करून त्याचा बळी घेतात, बळी देतात. निर्दय वृत्तीचे इतके असतात की एखाद्याची जीवाची हिंसा करून त्याला बळी द्यायलाही ते मागं पुढे बघत नाही. आणि अगदी स्मशानी संध्याकाळी, अगदी ऐन तिनिसांच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला स्मशानात जाऊन बळी दिलेल्या प्राण्यांच्या रक्तानं ठिबकणाऱ्या मस्तकांनी भूताप्रेतांची पूजा करतात. म्हणजे त्या बळी दिलेल्याच प्राण्याचं सगळं रक्त, मांस हे त्याचा वापर करून भूतप्रेतांची पूजा करतात. त्यांची त्याच्यामध्ये गती असते, त्यांची त्याच्यामध्ये गोडी असते. किती म्हणजे आपल्याला तर ऐकवत सुद्धा नाही का, सगळं बिभत्स वर्णन वाटतं ते. मग स्मशानी संध्याकाळी पूजिती ते, भूतप्रेत कुळे मेळी, असं म्हणतात ना. रात्र झाली की भूतप्रेत सगळी तिथं उपस्थित होतात स्मशानामध्ये. सगळे जीव जे गेलेले आहेत, त्या ज्यांचे बळी वगैरे दिलेले आहेत, या लोकांचे सगळे आत्मे त्या ठिकाणी असं म्हणतात की तरंगत असतात किंवा फिरत असतात. त्यांच्या इच्छा सगळ्या राहिलेल्या असतात अपुऱ्या. आणि मग अशांच्या इथं जे सगळे भूतप्रेत आहेत त्यांना हे या मारलेल्या लोकांचं सगळं अर्पण करतात. म्हणजे जशी पूजा देवाची करताना आपण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती असं भगवान सांगतात. तदहम भक्त्युपरुतम अश्नामी प्रयतात्मना. तर असं भगवंताला ते आवडतं की पान वहा, फूल अर्पण करा, पाणी करा, पण श्रद्धेनं करा. इथं मात्र ह्यांची श्रद्धा सगळी भूतप्रेतांबाबतीत. ते तमोगुणाचे सार, मगाशी म्हणले तमोगुणाच्या पापराशी आहेत ते. आता म्हणतात तमोगुणाचे सार काढूनी निर्मिले नर, जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते. अहो ते म्हणजे जणू काही तमोगुणाचं घर आहे, माहेरघर आहे तामसियेचे. आणि काढूनी निर्मिले, तमोगुणाचं सार काढले. टोमॅटोचं सगळं सार काढून त्याचं सूप बनवतात की नाही, सार बनवतात की नाही कुठल्याही गोष्टीचं. किंवा आपण आमरस काढतो, आंब्याचा रस काढतो, तर तो जसा रस काढून सगळं त्याचा हे केला जातो, उपयोग केला जातो, तसं हे जणू काही तमोगुणाचं सार काढलेलं आहे. आणि त्याच्यापासून यांची निर्मिती केलेली आहे. जणू काही अर्क काढून निर्माण झालेले पुरुष म्हणजे हे तामसी लोक आहेत. आणि ते काय करतात, काढूनी निर्मिले नर, जाण तामसियेचे घर. जणू काही हे तामसियेचे घर म्हणजे माहेरघर आहेत. तमोवृत्तीचंच हे माहेरघर आहे. हे सगळ्यात कुठं एखादी गोष्ट दाखवायची असेल, आपण काय करतो, एखादा आदर्श कुटुंब असेल तर आपण सांगतो
त्यांच्या घरी जा बरं का. बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कसे अगदी त्यांच्यामध्ये लीनता, सगळे संस्कार दिसून येतात आपल्याला. त्यामध्ये मी एक माझी विद्यार्थिनी आहे, तिच्याकडे गेले होते नगरला. 3-4 भाऊ, त्यांच्या मुली, त्यांचे म्हणजे मुली तर सासरी जातात, पण मुलं, सुना, त्यांची मुलं, असं सगळं म्हणजे 50-60 लोक एकत्रित राहत होते. आणि इतका त्यांच्यामध्ये संस्कार होता की प्रत्येकजण येऊन अतिथीला नमस्कार करेल, सगळ्यांचा सन्मान करतील, कोणी पाणी देतील, कोणी म्हणजे ही जी आहे ना, ते मुळात लागतं. पण हे तमोवृत्तीचे काय करणार आहे? सगळा त्यांच्या ठिकाणी जणू काही अंधार भरलेला आहे आणि अंधाराचं किंवा तमोगुणाचं सगळं ते माहेरघरच असतात. म्हणून आपण त्यांच्या वाटे कधी जाऊ नये, त्यांचा आदर्श कधी आपण घेऊ नये, त्यांच्याकडं पाहू पण नये. ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी, पैहे यया लागी सांगत असे. अशी ही तिन्ही लिंगी म्हणजे 3 खूण असणारे, लिंगाचा अर्थ काय? खूण आहे. तर 3 प्रकारच्या खुणा असणारी अशी ही सगळी श्रद्धा आहे आणि ती या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्रिविध श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे. तर ही सगळी यया लागी म्हणजे मी तुझ्यासाठी म्हणायचे, तिसरा कोणी नाही आहे, तर मी ही श्रद्धा सगळी तुझ्यासाठी सांगत आहे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्ध, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. आणि ही जी श्रद्धा आहे ना, सात्विक श्रद्धा आहे ना, ती जतन करून ठेवली पाहिजे. तिला पूर्णपणे जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. कोण सांभाळेल? प्रबुद्ध, जो खरा जागा झालेला आहे, ज्यानं ज्ञान मिळवलेलं आहे त्याला प्रबुद्ध असं म्हणतात. मग त्यानं ही सगळी श्रद्धा जोपासली पाहिजे किंवा सांभाळली पाहिजे. येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. आणि या ज्या 2 श्रद्धा आहेत, राजस आणि तामस, त्या सगळ्या आपण म्हणतो ना येरागाबाळाचे काम नव्हे, तसे ह्या सगळ्या एरी म्हणजे सगळ्या टाकाऊ अशा श्रद्धा आहेत, प्रतिकूल आहेत, आपलं आत्मकल्याण साधणाऱ्या नाहीत. म्हणून त्या सांडाविया, जे त्यांचा त्याग करा. ते आपल्याजवळ त्यांना फिरकून सुद्धा देऊ नये. कुठली श्रद्धा बाळगायची आहे? तर सात्विक श्रद्धा मनापासून ती जोपासायची आहे. म्हणून त्याला म्हणले, हे बुद्धिमंत पार्था, तुला सांगतोय मी, प्रबुद्ध आहे त्याचंच विशेषण आहे की अरे तू खरा जागा झालेला आहेस, ज्ञानी आहेस, बुद्धिमंत आहेस. तेव्हा ही सात्विक श्रद्धा प्रयत्नपूर्वक मनापासून जोपास, जतन करावी प्रबुद्ध. एखादा माणूस अतिशय कंटाळलेला, थकलेला असेल, तो झोपतो, त्याला शुद्ध नसते आपल्याजवळ काय, आपण कुठून गावाहून आलो आहे, आपल्याजवळ काय आहे काय नाही. झोपेतनं जागा झाल्यावर बघतो तो आहे ना आपलं सगळं जिथल्या तिथं. तसे ही सात्विक श्रद्धा आपली जपून ठेवायची आहे. तो जो जागा झालेला आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, जो सात्विक आहे, तो ते सगळं जपतो. यांच्या बघूया आता, स्वरूपानंदांच्या ओव्या बघूया. सात्विक ती श्रद्धा जयाची ठाया, वांछिते ते प्राय स्वर्ग लोक. प्राया म्हणजे बहुधा. विद्याध्ययन करोनी संपूर्ण, होती ते प्रवीण यज्ञ कर्मी. काय सांगू फार तया सात्विकास, घडत सेवास देवलोकी. राजसी ती श्रद्धा होय जयापासी, यक्ष राक्षसांसी भजती ते. आणि नाना जीवा देवोनिया बळी, मध्यरात्र काळी स्मशानात. संबंध वेताळ म्हणजे सगळी पिशाच, प्रेतादी सकळ, अमंगळ कुळ पूजी तिजे. तामसी श्रद्धेचे जणू ते माहेर, होतले साचार तमाचेच. ऐशा परी तिन्ही लक्षणी संयुक्त, त्रिविध ही होत श्रद्धा जगी.
सर्वथा सांडोन विरोधी त्या दोन, करावी जतन सात्विकती. त्रिविध श्रद्धेचे येथ पार्था जाण, केले विवरण याची साठी. म्हणून त्याला या तिन्ही श्रद्धांचं विवरण केलं आहे. आता पुढे अजून सांगतायत. आता सात्विक श्रद्धेचंच पुन्हा एकेका श्रद्धेचं थोडंसं सविस्तर किंवा कौशल्यानं ते सांगतात आपल्याला. हे सात्विकमती जया, निर्वाहती होय धनंजया, बागुल नोहे नया तया कैवल्यते. छान त्यांनी सांगितले काय की मती यया सात्विक जया, ज्याला जया म्हणजे ज्याला सात्विक बुद्धी आहे ना, ते काय करतात तर निर्वाहती होय धनंजया, त्यांचं जे जीवन आहे ते सगळं संपूर्ण समृद्ध असं असतं. आणि त्यांच्या दृष्टीनं कैवल्यते तया बागुलनो, हे असं उलटा घ्यायचा अन्वय त्याचा. कैवल्य म्हणजे मोक्ष. त्यांच्या दृष्टीनं मोक्ष हा म्हणजे काही बागुलबुवा नाही आहे. आता परवाच कोणतरी म्हणलं नको बाबा म्हणे आपल्याला मोक्ष भिक्ष, त्यापेक्षा पुनर्जन्म मिळालेला बरा. म्हणजे माणसाला ते मोक्ष ही कल्पनासुद्धा एखाद्या बागुलबुवासारखी वाटते. मग त्याच्यासाठी एवढा आत्ता सुहासदादांनी सांगितलं तसं सगळा इंद्रिय संयम अमुक तमुक वयानुसार जी काही बंधनं आपणहून पाळली पाहिजेत ते जे पाळत नाहीत त्यांना हा मोक्ष म्हणजे बागुलबुवा वाटतो. लोक म्हणतात काय खा प्या मजा करा, हे आयुष्य आहे. मध्यंतरी कोणतरी म्हणे कुठं म्हातारपणे हे सगळं घेऊन बसतात हे ग्रंथन बिंथ. आता कसं मज्जा करावी, एन्जॉय करावं. बघा आता एन्जॉयच्या संकल्पनाच लोकांच्या वेगळ्या, त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हा मोक्ष ही संकल्पना डोक्यातच नसते, अजिबात नसते. बागुलनो हे तया कैवल्य, ते कैवल्य म्हणजे मोक्ष, त्यांना कैवल्याची भीती नाही वाटत. तो न पढो का ब्रह्मसूत्र. पुढं तर त्यांनी खूप छान सांगितलं की ब्रह्मस्वभ हे काय म्हणायचं, मोक्ष मिळवण्यासाठी काय काय करायला पाहिजे अशा लोकांच्यात कल्पना आहेत, त्या पुढं सगळ्या सांगितलं. तो न पढो का ब्रह्मसूत्र, न लोढो सर्व शास्त्र, सिद्धांत न होय स्वतंत्र, तयाच्या हाती होत स्वतंत्र. ब्रह्मसूत्र व्यासांनी, बादरायण व्यासांनी 555 ब्रह्मसूत्र लिहिलेली आहेत. म्हणजे ब्रह्मावरची सूत्र. ब्रह्म प्राप्त करेपर्यंत किंवा ब्रह्मप्राप्ती होईपर्यंत किंवा आपण ब्रह्म होईपर्यंत तो एक प्रवास सगळा सांगितलेला आहे. आणि ते एवढ्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. आता ती सगळेजण वाचणार आहेत का हो? आम्हाला SYला वगैरे त्यातली 3 सूत्र होती फक्त. आणि पहिले अध्यास ही कल्पना. मग पहिलं सूत्र होतं अथातो ब्रह्मजिज्ञासा. त्याच्यावर शंकराचार्यांचं 2 म्हणजे एकात 3 शब्द, अथातो म्हणजे 4 शब्द आहेत तसे. अथ हा ब्रह्मजिज्ञासा म्हणजे 3 शब्द आहेत. अथ म्हणजे नंतर, अथ हा म्हणजे म्हणून, आणि ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा करावी म्हणून त्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावी. त्यानंतर म्हणजे कशानंतर ते सगळं 2, 2.5, 3 पानं शंकराचार्यांनी त्याच्यावर रचलेली आहेत, सांगितलेली. मग आता जसं सारखं समर्थांच्या मध्ये की आपण ज्ञानदेवीमध्ये बघतोच आहोत की आत्मसंयमन, स्वतःचं नियंत्रण, इंद्रिय संयमन, प्राणांचं संयमन हे सगळं आपण करायचे हो. सगळ्यांनाच असं भरकटून दिलं तर चालेल का हो? नाही चालत. आपण अगदी आपल्या घरात पाळलेले प्राणीसुद्धा, त्यांनासुद्धा एक जागी बांधून ठेवतो. खायच्या प्यायच्या वेळेला मोकळे सोडतो. त्यांना त्यांचे काही विधी करायचे असतील तेव्हा बाहेर घेऊन जातो. म्हणजे त्यांनासुद्धा एक नियंत्रण असतं. तसं आपल्यालासुद्धा नियंत्रण हवे की नाही? नाही तर आता कोण म्हटलं, कालच मिस्टर माझे सांगत होते की 82व्या वर्षी गुळाची पोळी करायला मिळाली नाही म्हणून खंत आहे, पण ती घोसावळ्याची भजी खायला मिळायला पाहिजे. ती रात्री म्हणा दिवसा म्हणा 82, 83, 85, 86 वर्षीसुद्धा ते पाहिजेल आहे ही अजून इच्छा आहे. जे मिळेल ते पदरात पडेल ते. समर्थांनी तर सगळे भिक्षा एकत्र करायची आणि पहिल्यांदा त्या गोदावरीच्या पाण्यात भिजवून काढायची.
म्हणजे त्याच्या सगळ्या चवी सगळ्या त्या पाण्यात जलार्पणमस्तू व्हायला पाहिजेत आणि मग ते खायचं. म्हणजे बस शरीराला आधार म्हणून घ्यायचं. पण आपण तसं करतो का? आपल्याला रोज नवनवीन चवी हव्या असतात म्हणून तर बाहेर आता आमच्या इथे तर एक्सपो लागलाय 7 दिवस. एवढी गर्दी कुठं अभ्यासाच्या ठिकाणी दिसणार नाही, कॉलेजला कोणी मुलं मुली येणार नाही, शाळेला येणार नाही. त्या खेळायला मात्र संध्याकाळी नुसती तुफान गर्दी, जत्रा. अर्थात ते वाईट नाही आहे, पण त्याच्यावर सुद्धा काही मर्यादा हवीत ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, इथं काय सांगतायत तेवढं फक्त पाहायचं की याला ब्रह्मसूत्र वाचण्याची गरज नाही. न लोढो सर्व शास्त्र. लोढो म्हणजे पुन्हा वाचलेली. अहो त्यानं सगळी शास्त्र, 6 शास्त्र आहेत ना, ज्योतिष, निरुक्त, छंद, ही सगळी शास्त्र आहेत. तर ती सगळी शास्त्रसुद्धा त्याला धुंडाळायची गरज नाही, त्याचाही वेध घ्यायची गरज नाही. सिद्धांत न होत स्वतंत्र. आणि काही शास्त्रांचे काही सिद्धांत आहेत, तर सगळ्या सिद्धांताचं रहस्य त्याला काहीही नाही आलं तरी चालेल. तयाच्या हाती सिद्धांत न होय स्वतंत्र, तयाच्या हाती. त्याच्या हातात यातलं कुठलंही शास्त्र नाही, कुठली सूत्र नाहीत, कुठले सिद्धांत नाहीत, पण तरीसुद्धा त्याला मोक्ष मिळू शकतो. त्याला मोक्षाची काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची बागुलबुवा भीती वाटते हो. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, असं सगळं काय काय सांगितलेलं आहे ह्यांनी, शंकराचार्यांनी आत्मानात्म विवेक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक ग्रंथामध्ये. ते सांगतात फक्त भगवद्गीता किंचिदधीता, गंगा जललवकणिका पीता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, तस्य यमः किं कुरुते चर्चा. ते तर सांगतात एवढीशे गंगेचं पाणी थेंबर प्यालो, थोडीशी भगवद्गीता अभ्यासली, तरीसुद्धा त्याला यमाची भीती नाही. तिथे यमाची भीती नाही म्हणले, इथं ज्ञानदेव म्हणतात त्याला या ब्रह्मसूत्रांची भीती नाही, कशाचीच भीती नाही, काही जास्त पालथं घालायची गरज नाही. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. पण त्यांच्या डोक्यात काय असतं ते त्यांनी छान सांगितलेलं आहे. पण आपले वडील, वाडवडिलांनी जो श्रुती स्मृतींचा अभ्यास करून जो अर्थ सांगितलेला आहे, मूर्तिमंत अर्थ, ते स्वतः होतात. म्हणजे तो अर्थ भिनलाय त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये, आणि ते प्रत्यक्ष अनुष्ठान करतात आणि त्या अनुष्ठानाच्या द्वारे जगाला अर्थ सांगतात, पटवून देतात. श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. वडिलांनी जसं आपल्या आचरण केलं, तर बघा ज्ञानदेव स्वतः सांगतायत, कारण ते कुणाच्या अनुभवावरनं सांगतायत, स्वतःच्याच सांगतायत. त्यांच्या आईवडिलांनी काय केलं हो, की वेदानुसार सगळं वर्तन होतं, श्रुतीनुसार होतं, स्मृतींनुसार होतं. आणि खरं म्हणजे त्यांच्या हातून जी काही थोडासा अपराध घडला, की मोक्ष म्हणजे संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात यायचं नाही, हा क्रम विरुद्ध झाला. त्यांनी स्वतःला देहांताचं प्रायश्चित्त घेतलं, लोकांनी सांगितलं ते स्वीकारलेलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आचरणातून सगळा हा स्मृतीचा अर्थ समजावून दिलेला. अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जी जी अनुष्ठानं करतील, आता बघा मुकुंद काका जाडदेवळेकर म्हणून आहेत, वयवर्ष त्यांचंही असंच 80-82. नाशिकला दत्तधाममध्ये 7-8 महिन्यापासून आहेत ते गायत्री मंत्राचं पुरश्चरण करायचे. त्यांनी 1.5 वर्ष जर ते ठरवले तिथं राहायचे, मुलं बाळं नातवंड सुना कोणी नकोत, एकटे तिथं. म्हणजे तो हेच आहे, चांगला आहे आश्रम, छान दत्तधाम, दत्ताचंच ठिकाण आहे. आणि फक्त नदीमध्ये स्नान करायचं आणि निष्ठेनं तिथे राहायचं, काय थोडंसं आहार घेत असतील तो. पण ते हे काल सांगत होते काय तेज आलंय त्यांच्या ह्याच्यावर. म्हणजे आपण खरंच सांगते, पैसा देऊन काही मिळवू शकत नाही, पण ही तपश्चर्या करून मात्र
आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं हे जगाला दिसतं, स्वतः सांगायची पण गरज पडत नाही. नाही तर आपण एवढंसं काही केलं की आम्ही एवढं केलो, काल संक्रांत होती, असं केलं तसं केलं, असं आपल्याला एक सांगायची सवय झाली. तसं हे लोक नाहीत करत. सत्वगुणी फक्त आचरणातनं दाखवतात. आणि बघा ना, त्यांनी जर एवढेसे 2 घास खाऊन जर त्यांचं पोट भरत असेल, पाण्यावर ते राहू शकत असतील किंवा फळावर राहू शकत असतील, तर आपण का नाही राहणार? तेवढी निष्ठा पाहिजे, ते सगळ्यावर श्रद्धा पाहिजे. बरं, आता पुढे बघूया. तयांची आचरती पाऊले, पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. माता त्यांची जी श्रद्धा आहे, आता सांगितलं तसं की वडीलधाऱ्या साक्षात्कारी पुरुषांचं ते आचरण करतात आणि सात्विक गुणांनी युक्त असे सुलभ फळ त्यांना निश्चितपणानं मिळतं. तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. ज्या गुणाचं जे फळ आहे ते त्याला आपोआप मिळणार आहे, त्याला सांगावं पण लागणार नाही. लोक म्हणतात बघा, सकाळी 7 लागलोय कामाला, आता 6 वाजले, 12 तास होतील, 12 तास असं द्या. छोटी छोटी कामं असतात, प्लंबरची 10 मिनटासाठी ते 1000 रुपये 1200 रुपये घेतात, मागून घेतात. मग खरं त्यांचे कष्ट आहेत किंवा ते जिकिरीचं कामं असतात, पण आपण जर एक विचार करून त्यांच्यात नाही समाधान होत. पण हे मात्र वडीलधाऱ्यांनी, जे पुरुषांनी, आपल्या आईवडिलांनी जे आचरण केलेलं आहे तसं सात्विक गुणांनी युक्त होऊन त्यांना जे प्राप्त होईल ते फळ बरोबर ते प्राप्त म्हणजे मिळवतात. तयांची आचरती पाऊले, त्यांच्या पावलं म्हणजे पाऊले चालली पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. हे सुखी संसार हा काही आहे का सुखी? अगदी आपलं सगळं छान घर वेल सेटल केलं तरीसुद्धा काय अडचणी येतील, कुठल्या दिवशी काय त्रास होईल काही सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा यांची जी आचरणारी, यांची जी पावलं आहेत ती फक्त सत्वाच्या मार्गावरनं चालतात, ते फक्त सात्विक श्रद्धेच्या मार्गानं चालतात आणि त्यामुळं त्याची फळं त्यांना तशीच निश्चितपणानं मिळतात. पै एकदी लावी सायासे, आणि तेथे लावू बैसे, तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. आता समजा एखाद्या माणसाने एखादा दिवा एक दीपू लावी सायासे खूप कष्टाने लावला. आता बघा, जर काड्यापेटीच नसेल, नुसतं, आता मध्ये मी एक ठिकाणी गेले तर तिथं फक्त हे होती, पणती होती, दत्ताचं ठिकाण, छान मंदिर आपलं छोटंसं हे केलं, पण काहीतरी आपलं डोकं चालतं. मग त्याच्यातनं बरोबर ती फुलवात आपण नेलेलं बरोबर तेल असेल, तूप असेल, ते घालून बरोबर काड्यापेटी म्हणजे तर ते पेटवू शकतो आपण. पण काही वेळेला मग त्या दगडातून अग्नी निर्माण करून सुद्धा मंथन करून यज्ञाच्या वेळेला तो प्रज्वलित करतात बघा. तसं कष्टपूर्वक दिवा लावला आणि त्याच दिव्यावर पुन्हा दुसरा एखादा दिवा आपल्याच हातानं लावू लागला तर त्याला प्रकाश मिळाल्याशिवाय राहील का? पहिला दिवा कष्टानं लावला, पण दुसरा सहज त्याच्यावर लावता येतो. म्हणून छान उदाहरण दिलेलं आहे बघा. पै एक दीपू लावी सायासे, आणिक तेथे लावू बैसे, तरी तो काय प्रकाशे वंचिचे गा. मग तो प्रकाशापासून दुसरा दिवा वंचित राहील का? किंवा पहिला दिवा नाही राहणार. काय एक मोल अपार, वेचोनी केले धवळार, तो सर्व सुरवाडू वस्ती कर न भोगी काही. आणि मग त्या ज्ञान पावलांवर त्याची जेव्हा चिन्ह उमटतात आणि तो जेव्हा चालायला लागतो तर त्या वडिलांच्या साक्षात्कारी पुरुषांचं तो आचरण करतो. सुरवाडू वैचोनी केले धवळार, तो सरवाडू वस्ती सुरवाडू वस्ती कर न भोगी काही. तो बरोबर त्याच पावलावर पाऊल ठेवून चालणे म्हणतात ना, तसा की सात्विक गुणांनी युक्त असा पुरुषच सत्वगुणांनी सुलभ असं तो हे करतो, फळ प्राप्त करतो. कारण का, की जरी त्यानं मगाशी एक कष्टाने दिवा लावला आणि त्याच्यावर दुसरा दिवा लावला तर त्याला प्रकाश मिळाल्याशिवाय राहील का म्हटले. किंवा एखाद्यानं खूप पुढचं म्हणलेलं आहे, काय एके मुलं अपार,
वेचून केले धवळार, तो सुरवाडू वस्ती करन भोगी काही. आता खूप पैसा हे केलाय, कष्टाने पैसा खर्च केला श्रीमंतानं, मोठं घर बांधलं, पण काही पुरता आलेला जर एखादा पांथस्थ असेल, एखादा वाटसरू असेल, तर त्याला त्याचा काही लाभ मिळेल का हो? तो सुरवाडू वस्तीकर म्हणजे वस्तीला आलेला, न भोगी काही, त्याला काही त्यांचा सोपोपभोग मिळेल का? तो म्हणाल मी आपला पडतो बाबा तुमच्या अंगणात, आजची रात्र काढतो, त्याला घरातल्या सुखसोयींचा काही उपयोग होईल का? नाही. मला वाटतं इथेच थांबावं लागेल होते. 89 झाल्यात, 90वी वाटत होतं होईल म्हणून. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.